नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बाळाच्या त्वचेसाठी खूप लोकप्रिय असलेल्या टेडी बार सोपबद्दल। बऱ्याच आईबाबांना प्रश्न पडतो, नेमका हा साबण कसा आहे, खरंच टेडी बार साबण इतकं काम करतो का आणि तो महाग असूनही विकत घ्यावा का। हे सगळं मी माझा अनुभव आणि इतर पालकांचे रिव्ह्यू यावर आधारित सांगणार आहे। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण टेडी बार सोप काय आहे ते पाहूयात। टेडी बार साबण हा एक सेंडेड बार आहे, म्हणजेच हा आपल्याला माहीत असलेल्या साध्या साबणासारखा नाही। हा साबण खास बाळाच्या सेन्सिटिव्ह स्किनसाठी बनवलेला आहे। यामध्ये पीएच बॅलेन्स्ड फॉर्म्युला वापरलेला आहे। साधारणतः 5.5 पीएच जे बाळाच्या नैसर्गिक त्वचेला अनुरूप आहे, ही या साबणाची पीएच आहे। पिंक कलरचा टेडीच्या आकाराचा छोटा क्यूट बार आहे हा। आणि एक महत्त्वाची गोष्ट, हा साबण जास्त फेस तयार करत नाही, त्यामुळे ज्या पालकांना वाटतं की जास्त फेस झाल्यानंतर जास्त स्वच्छता होते, त्यांना सुरुवातीला थोडं विचित्र वाटू शकतं, पण खरं तर फेस कमी म्हणजे त्वचेसाठी कमी हर्ष होत असतो। आता आपण पाहूया टेडी बार सोपचे फायदे। टेडी बार सोपमुळे त्वचेला सौम्यपणे स्वच्छ करण्यास मदत होते। यात स्ट्रॉंग केमिकल्स नाहीत, त्यामुळे बाळाच्या त्वचेला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। तसेच कोरडी त्वचा कमी होण्यास टेडी बार सोपमुळे मदत होते। बाळाला इजेमाचा त्रास असेल किंवा ड्राय पॅचेस असतील, ते हळूहळू सुधारण्यास मदत होते। तसेच टेडी बार सोपचे मॉइश्चरायझिंग इफेक्ट्स आहेत। अंघोळीनंतर त्वचा ताणलेली खरखरीत वाटत नाही। मित्रांनो, टेडी बार साबण हा डॉक्टर्स रेकमेंडेड करतात। बऱ्याच पेडियाट्रिशियन्सनी सेन्सिटिव्ह स्किन किंवा रॅशेस असलेल्या बाळांना हा सोप सुचवलेला आहे। तसेच टेडी बार सोपचा फ्रॅग्रन्स खूप माइल्ड आहे, त्याच्यामुळं काही साबणात जास्त परफ्यूम असतं, जे बाळासाठी हानिकारक असू शकतं। टेडी बारमध्ये ते अडचण नाही। आता आपण पाहू टेडी बार सोप वापरण्याची पद्धत। हा साबण वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। थेट साबण पाण्यात टाकू नका, नाहीतर पटकन वितळतो। थोडं पाणी लावून हातात फेस करून मग बाळाला लावा। डोक्याला नाही, फक्त शरीराला वापरायचं आहे। वापरल्यानंतर साबण कोरड्या साबणदानीमध्ये ठेवावा। मित्रांनो, आपण या साबणाच्या किमतीबद्दल बोलायचं म्हटलं तर 75 ग्रॅमच्या साबणाची किंमत साधारणतः 150 ते 200 रुपयेपर्यंत आहे। काही वेळा फार्मसी किंवा ऑनलाईन साईट्सवर हा साबण ऑफर्समध्ये किंवा डिस्काउंट्समध्ये स्वस्त पण पडतो। इतर साध्या बेबी सोपपेक्षा हा महाग आहे, पण सेन्सिटिव्ह स्किन असलेल्या बाळासाठी व्हॅल्यू फॉर मनी आहे। मित्रांनो, आता आपण पाहूया काही पालकांचे अनुभव। मित्रांनो, आता माझा अनुभव आणि इतर पालकांच्या प्रतिक्रिया सांगतो। ड्राय स्किन असलेल्या बाळांना खूप आराम मिळतो, रॅशेस कमी होतात, इचिंग कमी होते, त्वचा खूप मऊ राहते, तसेच बाळाची स्किन ग्लो होते। पण काही पालकांना हा पटकन वितळतो म्हणून त्रास होतो। किंमत थोडी जास्त आहे, त्यामुळे दीर्घकाळासाठी परवडणं कठीण आहे। तर मंडळी, एकंदरीत पाहिलं तर टेडी बार सोप हा जेंटल, सेफ आणि डॉक्टर्स रिकमेंडेड पर्याय आहे। सेन्सिटिव्ह स्किन किंवा इझिमा असलेल्या बाळासाठी नक्कीच उपयोगी ठरतो। जर तुमच्या बाळाची त्वचा नॉर्मल असेल तर साधा बेबी सोपही साबणही चालू जाईल, पण त्वचा डेलिकेट किंवा प्रॉब्लेम प्रोन असेल तर टेडी बार हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो। हा रिव्ह्यू तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत भेटू, तोपर्यंत बाळाची आणि स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।